नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक शासन निर्णय आहे दिनांक 2 डिसेंबर 2025चा, जो उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि यापूर्वी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयाचा विषय आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबत. तर हा शासन निर्णय आहे 2 डिसेंबर 2025चा. या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की यापूर्वी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जी पदं होती, जी MPSCच्या कक्षेच्या बाहेरील होती, ती नॉन गॅजेटेड गट ब असतील किंवा गट क आणि ड, तर ही पदं सरळ सेवेने महापरीक्षा पोर्टलमार्फत भरण्याबाबतची कार्यवाहीचे जी शासन निर्णय दिनांक 4 मे 2022च्या निर्गमित होता, त्याच्यात मार्गदर्शक सूचना होत्या. त्यानुसार त्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 11मध्ये शासनाच्या विविध भागांमध्ये परीक्षेद्वारे होणाऱ्या जी भरती होती त्या प्रक्रियेतली कालमर्यादा 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली त्या दिनांकापर्यंत जी घडेल तोपर्यंत ते ग्राह्य धरावे असे नमूद केले होते. परंतु या भरती प्रक्रियेमध्ये अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव न्यायालयीन प्रक्रिया किंवा निवडणूक किंवा आचारसंहिता आणि कोविडसारख्या आपत्तीजन्य परिस्थिती या कारणामुळे माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या विचारात घेता अटी आणि शर्ती विचारात घेऊन वैद्यकीय तपासणी प्रक्रिया असेल किंवा नवीन भरती प्रक्रियेतील विलंब अशा अनेक कारणांमुळेही प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी मिळण्याची जी मुदत होती ती संपुष्टात येणार होती. यामुळे जे पात्र उमेदवार आहेत, जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत, त्यांचे नुकसान होत असल्याचे लक्षात आले आणि शासनाने याबाबत पुनश्च सर्व निवड प्रक्रिया पुन्हा करावी लागेल या दृष्टीने नवीन कालमर्यादा वाढवण्याबाबतची ही विचाराधीन गोष्ट होती. त्यासाठी हा शासन निर्णय आहे. आता नेमकं शासन निर्णयात काय म्हटलं आहे की 4 मे 2022चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदं होती जी MPSCच्या बाहेरील होती आणि गट ब अराजपत्रित असतील, गट क आणि डची होती, तर याच्या नामनिर्देशनामध्ये जी सरळ सेवा कोट्यातील पदे होती ती भरण्यासाठीची जे परिच्छेद क्रमांक 11 होता, तर त्या ठिकाणी एक नमूद होतं की निवड सूचीची कालमर्यादा अंतर्गत मध्ये शासन निर्णयाद्वारे खालील प्रकारे सुधारणा करण्यात येत आहे. तर परिच्छेद 11मध्ये सुधारणा आहे की निवड समितीने तयार केलेली निवड सूची ही 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जो आधी दिनांक ही घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची पदे विचारात घेतली आहेत त्या दिनांकापर्यंतचीच पदांपुरतीच असेल असं यात सुधारणा केली आहे, जी यापूर्वी 1 वर्षाची होती. तर या शासन निर्णयामुळे अनेक उमेदवारांची निवड झालेली आहे, परंतु त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही किंवा ज्यांची नियुक्तीच्या संदर्भात काही बाबी अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला शासन निर्णय आहे. आणि यामुळे महाराष्ट्रातील अनेक जे उमेदवार आहेत, जे यांनी त्या शासन निर्णयानुसार 2022मध्ये जी महापरीक्षा पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू होती त्याच्यात अशा उमेदवारांना निश्चित पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. अतिशय चांगला शासन निर्णय आहे. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबईचा शासन निर्णय आहे. तर आपण या बाबतीत जर लाभार्थी असेल तर निश्चित समजून घ्या. आपल्या सर्वांना या पुढील काळासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.